ये गब्बर शोध ना जरा, नुसता उभा काय राहतो तू, बघ ना त्या कॉपच्या, शोध जरा. अरे शोधतोय ना. अरे ऐका ना, एक मिनिट, तुम्ही ना असं जास्त उलतापालत करू नका. आईला लगेच कळतं तिच्या वस्तूंना हात लावला की. अरे पण आपल्याला सांगा, ती कुंडली दिसते तरी कशी? आवडली बाय. बघू बघू बघू. बाजू बाजू. अरे ही बघ, ही बघ, हीच ना रे? ही कुंडली का रे? अरे ही कशी कुंडली असेल? काही काय? अरे ही नाही रे, काय तू पण. अरे यार काय यांना कळत पण नाही रे, नुसतं इथे शोधत बसतात. बघ या इथे कुठे दिसते का? बाय सापडले. बघू बघू, ही बघ, ही बघ, ही बघ, मिळाली आहे ना, हीच. अरे ही कुंडली आहे का? काय पण काय तुम्ही ना आता काही बोलताय. अरे काय सत्य, ही नाही कुंडली. काय हे बघ कबीरराव, तुला सांगू ना, ह्यांच्या काही पण होणार नाही. एक काम करूया, आपण आतमध्ये जाऊन बघूया. चल चल चल. इथे बघूया, इथे असं कुठे बघूया रे. अरे देवा, काही मिळेल. नीट ठेवतो बाबा. अरे तू काय शोधतोय? काही मिळणार अरे नाही. मिळ. आई शपथ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. ए सत्या, गब्बर, ए लवकर इकडे. हा बाय. हे बघ, हे बघ, हे बघ. हे बघ. अरे हे नक्कीच पत्रिकेसारखं असतं. हे जी चित्रण आपण बघितलं पत्रिकेसारखं दिसतंय बघ, चौकोन त्रिकोण तसेच असतं, आहे की नाही? ही तुम्हाला पत्रिका वाटते ना? हा. मी सांगतो काय आहे. हे बघ, पहिलं घर देशभक्ती, दुसरं घर कुटुंब वत्सल, तिसरं घर कर्तव्य दक्ष, हे बघ ना चौथं घर दुसऱ्यांची मन जपणे. आपण नेहमी करतो काय रे, आहे की नाही? हे बघ, एका पुढे गेलेलं नेहमी सत्य बोलतो. हा, अरे आपल्यामध्ये काय पण झालं ना तरी आपण सत्यालाच बोलायला सांगतो, आहे की नाही सत्या? हा. तुम्ही काही काय बोलतायत? अरे देवा, ते नेहमी सत्य बोलणे असं आहे ते. हे बघ, सहावं घर दुसऱ्यांची मदत करणे. हा, आपण ते तो नेहमीच करतो काय रे, आपण सगळेच करतो. हा, हिस्सा. अरे हा, डालीबाई व्यायाम करतात ना, आपण सुद्धा व्यायाम करतो असा. जोर लगा के हिस्सा, जोर लगा के हिस्सा, हा, बाजी आहे आहे. की नाही? तुम्हाला वेळ लागलाय का? अहिंसा नाहीये ते, अहिंसा आहे ते. हिंसा म्हणजे काय रे? म्हणजे मारामारी नाही. जर कोणी कानाखाली दिली तर दुसरा गाल पुढे करणे. तुम्हाला कळतंय का? अरे ही पत्रिका नाहीये, हे मॅननी दिलेले रूल्स आहेत. हे काय बोलतो तू कॉलर? सगळ्या डोक्यावरनं चाललाय, काय पण कळत नाही आपल्याला. अरे ते जाऊ दे रे, ते महत्वाचं नाही. आपल्याला त्याशी काय करायचंय? हे बघ, आपल्याकडे पत्रिका सगळं दिसणार आहे ना, बास अक्का समोर ठेवायचं, तिला दाखवायचं आणि बास, मॅटर खलास. हा, म्हणजे आपल्याला ना जेवण पण भेटेल. अक्का काय तुमच्यासारखी वेडी आहे का? हे जर तुम्ही अक्काला दिलत ना तर फाडून तुमच्या तोंडावर फेकून मारेल ही. जेवण पण गेलं. अरे जेवण, अरे अक्का अजून जेवायची थांबली असेल. थांब, पहिले तिला ना. हा अक्के, हे बघ, आपण एकदम जवळच आहोत. आपला थोडासा लेट होईल. आपण पत्रिकेमध्ये ते आपण काय ते 9व्या 10व्या घराच्या जवळ. हा, आपल्याला लगेच पत्रिका मिळेल. तोपर्यंत तू फक्त पटकन जेवून घे ना. नाही, तुम्ही पत्रिका घेऊन आल्याशिवाय मी काय पण खाणार नाही. अगं अक्के, कशाला हट्टीपणा करते? हे बघ ना, आपण आणतो ना, तू तू पटकन जेवून घे, बस, बाकी काय नाही. आपण येतो लगेच. हा, नाही म्हणला ना. बंद केलं. आता काय करायचं? अरे मी तुम्हाला मगाचपासून हेच सांगतोय, मुळात मॅमचा ना असं हे पत्रिका, खडे, धागे बांधणे वगैरे ह्याच्यावर विश्वास नाहीये. लहानपणापासून आम्ही तेच तर बघतोय. बाई, हे रत्न तुमच्यासाठी भाग्योदय करेल. तुम्हाला जे जे हवं ते ते मिळेल. तुम्ही हे रत्न जर परिधान केलं तर तुमचा भाग्योदय निश्चित आहे. अरे वा गुरुजी, हे एकदम बेस्ट झालं. आपण तुम्हाला ना ते दिल्लीला यायला वेळ आहे का? का बरे? काय केलं असतं, आपण तिकडे गेलो असतो, फायनान्स मिनिस्टर बरोबर अपॉइंटमेंट फिक्स केली असते. 140 कोटीचं वगैरे बजेट आपण अप्रूव्ह करून घेतलं असतं. मग अख्ख्या भारतात रत्न वाटले असते. लोकांचा भाग्योदय झाला की देशाचा होईलच ना. मग जाऊयात दिल्लीला. ओ गुरुजी, दिल्लीला जाऊयात ना. तुमचा दुश्मन बलवान आहे, त्याला जर कमजोर करायचं असेल तर ही शत्रू विनाशक पूजा घालावी लागेल. पूजा संपतात शत्रू तुम्हाला शरण येईल. म्हणजे पूजा घातली, शत्रू संपला. मग माझा काय, तुमचा काय नाही का? आपल्या सगळ्यांचा शत्रू एकच आहे, आपल्या देशाचा शत्रू. बॉर्डरवर आपण एक काम करूया, आपण बॉर्डरवर जाऊन पूजा घालूया. इकडे पूजा घातली की दुश्मन देश संपला. खर्चाचं नो टेन्शन.
ते सगळं मी करेन. दक्षिणा, पैसे सगळं मी देईन तुम्हाला. थांबा थांबा, हो, हे हा तांबडे बाबांचा अंगारा आहे, हा उपयोगी येईल. अंगारा यांना ओटी मध्ये न्या. तुम्ही या माझ्याबरोबर. हेच आहेत ना ते तांबडे बाबा त्यांचा अंगारा तुम्ही लावलाय? हो हो, हेच ते तांबडे बाबा. छोटासा अल्सर झालाय यांना. कसं वाटतंय? डॉक्टर डॉक्टर वाचवा मला, मला वाचवा, मला जगायचं डॉक्टर. प्लीज प्लीज वाचवा मला डॉक्टर, प्लीज. पाया पडतो तुमच्या डॉक्टर. इट्स ओके. तुमची ट्रीटमेंट चालू आहे, लवकर बरे व्हाल तुम्ही. काय आलं का काही लक्षात? तर हे असं सगळं आहे. हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला अजूनही वाटतंय का की आमच्या घरात आईची किंवा फॉर दॅट मॅटर कोणाची जन्मपत्रिका किंवा कुंडली वगैरे असं काही मिळेल? अक्का, हा 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 अक्का, तू जेवली ना? हा, आपल्याला वाटलंच होता. काय तू आपल्यावर ना जास्त वेळ नाही रागू शकत ना. आपण येतो लगेच. हा, अरे ए, तुम्ही तिकडे जाऊन काही उपयोग झाला नाही, ते तुमच्या थोबाडावरनं दिसतंय. हे बघ मी कशासाठी फोन केलाय माहितीये का? तुम्ही जर का पत्रिका नाही आणली ना, तर आज तुम्हाला घरचे दरवाजे बंद, कळलं? अगं अक्का, बंद केलं. हे बघ, राधाचा पण मेसेज आला. त्या दोघी कधी पोचतील आता? मी तुम्हाला आधीपासून सांगतोय की या घरात आईची जन्मपत्रिका किंवा माझी जन्मपत्रिका वगैरे मिळणं इम्पॉसिबल आहे. ए बाय, आता काय करायचं? कुठे जायचं आपण? तुला काय पण कळत नाही. अक्का तर आपल्याला घरात घेणारच नाही रे. कुठे जायचं रे? ये बाय, कसं आहे, अक्काचा आता झोपायचा टायमिंग झालेला आहे. अक्का झोपली की आपण सुमडीत घरात जायचा, आपण पण लेटी द्यायची, सकाळच्या सकाळी बघायचा कसा. हा ना बाई. आणि तसंही आपल्याला अक्काच्या शिव्या खायची सवय झालेली आहे ना. तर ऐकू थोडंफार. अरे पण अक्का अजून झोपलेली दिसत नाही रे. अरे हा रे, हे बघ सगळे लाईट चालू आहेत घरातले. ते बघ, लाईट आपले गेले बघ, ऑफ झाले. म्हणजे अक्का झोपली असेल रे, है ना? सुमडीमध्ये चल, झोपून नंतर बघू काय करायचं ते सकाळी. चल बाबा या. आजची रात्र बाहेरच झोपावं लागेल. के तू मग दुसरं कोण असतं रे? नाही नाही, त्याचं काय नाही. चला चला, लेट झाला, झोपूया आपण. त्याला गुड नाईट. पत्रिका आणायला सांगितली होती, आणली काय? डॉलीबाईंची पत्रिका आणलीत का? चला बाहेर. ऐकून घे तू आपलं. काय करतेस का तू? ऐक नाही. गेला राग गेला तिला. चल हो. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? पत्रिका नाही आणली तर घरात यायचं नाही म्हणून. आणून देतो, उद्या आणून देतो पत्रिका. मग उद्याच घरी यायचं, कळलं? अक्का काय कर. चुप. पत्रिका नाही तर घर नाही. आता झोपा इकडेच. गावात काय चाललंय काय हे? आई, जेव्हा तू प्रपोज केला ना, तेव्हा आपल्याला वाटलं लाईफ मध्ये आपलं घर होईल. पण बघ ना, आज डॉली वहिनीमुळे तर आपण पूर्ण रस्त्यावरच आलो रे. अरे सोड ना गब्बर, आपली सुरुवात पण रस्त्यावरच झाली होती ना, विसरला का तू?
आपल्याला रस्त्यावर जशी झोप लागायची ना तशी बंगल्यात कधीच झोप लागली नाही. तुला माहिती नसेल गब्बर म्हणून सांगतो. आपला पांडे वकील आहे ना, तो एकदा इल्लीगल बांधकाम पाडायची नोटीस घेऊन आलेला आपल्या झोपडपट्टीवरती. ती फुटपाथच्या इथे होती ना झोपडपट्टी, ती पाडायला आपला पांडे वकील नोटीस घेऊन आला. तेव्हा ना तो त्या परमार बिल्डर कडे कामाला होता. तर आपला हा पांडे वकील असा शान मध्ये आला, गुस्स्यात होता. त्याच्या समोर ना एक असा मोठा खोका होता, ते फ्रीजचा खोका असतो ना तसा. तर त्याने त्या खोक्याला लाथ मारली, तर तो खोका काय हल्लाच नाही, पण याचा पाय मोडला. कसं काय? अरे त्या खोक्यामध्ये आपला भाई बसला होता ना. पांडे वकीलने आपल्या भाईलाच लाथ मारली. अरे मग आपल्या बाईंनी तर त्या पांड्याला लई तुडवला असेल है ना? ते नाही ना, झाला उलटा. आपल्या पांड्या वकीलचा पाय सुजला होता. बाईने त्याची विचारपूस केली. त्याला बोलला, तुम्ही पहिल्यांदा आपल्या घरी आलात, तुम्हाला पाण्याशिवाय द्यायला आपल्याकडे काहीच नाही, पण निदान पाणी तरी पिऊन जा. तेव्हा आपल्या पांडे वकीलला कळला, आपण ज्याला लाथ मारली ना ते नुसता खोकडा नव्हता, ते कोणाचं तरी घर होत. तेव्हापासून पांडे वकील जो आपल्यात आहे ना, तो आजपर्यंत आहे. कबीर मॅम, कबीर झोपला की काय? दारच उघडत नाही. बघ ना, फोन करतेस का त्याला? थांब मी ट्राय करते. हा, नशीब, आम्हाला वाटलं तू झोपलास की काय. असं कसं झोप येईन? तुम्ही मेसेज केला होता ना. कबीर, एक मिनिट इकडे ये. ऐक ना, काय प्रकार आहे? सगळेजण घराच्या बाहेर काय? माहित नाही, म्हणजे मला खरं रिझन माहित नाही, बट मे बी त्यांचं अक्का बरोबर काहीतरी भांडण झालं असणार, म्हणूनच ते घराबाहेर झोपले. अक्कांचं नाव पण नको घेऊस, मला इतकं टेन्शन येतं ना. इतक्या हट्टी आहेत ना, कोणाचं काही ऐकत नाही. देवा त्यांना कसं समजवतात, गॉड नोस. कठीण आहे सगळं. आय कांट हँडल दिस. अरे बाय, ते रस्त्यावर झोपायचं ठीक आहे रे, पण ते कॉफी नाही ना आता काय बरोबर नाही वाटत. हा, ती अक्का ती तर आपल्याला पाणी पण नाही विचारणार. सत्या, गब्बर, रे एक काळ असा होता ना की आपल्याला खायला काय पण नव्हतं रे. तेव्हा त्या फ्रीजच्या खोकड्यामध्ये आपण राहायचो आणि ना पाणी पिऊन झोपायचो रे. मस्त झोप लागायची. तर बघ ना, त्याला माणसाच्या सवयी पण अशा बेकार असतात ना. कॉफी शिवाय झोपच लागत नाही रे आता. ए भावानो, घ्या कॉफी घ्या. बाय, तुझा आखोई आखोमे झाला काय? अरे कुठं काय, आपण तर थँक्यू बोलतोय. हे असं नाही बाई, चालू दे चालू दे, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही बाई, पण एक टेन्शन आहे. कसला रे? हा बाई, म्हणजे त्या डॉली वहिनी आपल्याला असं किती दिवस डबा आणि कॉफी पाठवणार, आणि ह्या एवढ्याच्या कॉफीने बाई माझ्या काय होणार आहे? कशाला? काय काय किती दिवस? काय आई तू विसरला काय अक्का काय बोलली ते?
ती अक्का बोलली ना, पत्रिका नाही तर घरात नाही. हा रे, हा ना बाई, मग डॉली वहिनीला सांग की असं कॉफी बिपी नका पाठवू, सरळ पत्रिका पाठवा. म्हणजे ही कॉफी रोज रोज प्यायची गरज नाही पडणार बाय. आपण घरी जाऊ, पोटभर जेवू. असं काय रे? बाय तुझा कसा झाला माहितीये? तू कर गुन्हा, आपण बघतो पुन्हा पुन्हा. आपण हा, आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार ना. पण ठीक आहे बाई, तू टेन्शन घेऊ नको. करणार आपण, सगळं व्यवस्थित करणार. आपल्याला आत्ताच आठवला बाय, आपला तो मनीष पावटे आहे ना, त्याला पण अशी लग्नासाठी पत्रिका वगैरे तयार करायची होती. तेव्हा आपण त्याला सांगितलं पत्रिका बनवणं सोपं असतं. कसं रे? फक्त जन्मतारीख आणि जन्मवेळ मिळवायची. तर त्याने काय केला, जन्मवेळ आणि जन्मतारीख दिली. 100 रुपयात कॉम्प्युटर बंद रेडीमेड पत्रिका तयार. अरे आपण असंच करूया ना. अरे भाई बोले वो शोले. आई शपथ, सत्या गब्बर, अरे भन्नाट आयडिया रे, एक नंबर. की उगाच बसावंच नको ग मीठ टाकू. मॅडम मी काय पीठ आजच मळते का रोज मळते? ती लूज नको म्हणू. थांब, बरोबर पीठ मळते. थांब मी बघते तुम्हाला. जय भोलेनाथ, जय भगवान शंकर. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. माई, तू या घराची लक्ष्मी आहेस माई. तुझ्यामुळे या घराची भरभराट आहे. तुझ्या हातामध्ये अन्नपूर्णा आहे साक्षात माई. गुरुजी कसं आहे ना, मला खूप काम आहे. तुम्ही कशाला उगीच तुमचा वेळ वाया घालवताय? हा चाल. माई, वेळ सांगून येत नाही माई. आम्ही पण कोणी बोलवलं सांगितलं तरी जात नाही माई. आम्हाला वाटेल तिथेच आम्ही जातो. कसं आहे ना काका, मुळात मला ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही. हा तर तुम्ही कशाला तुमचा उगाचच वेळ वाया घालवताय? हा तुम्ही निघा. माई, तुझ्या दारातनं कोणी खाली हात गेलेला नाहीये माई. माई, भगवान शंकराची कृपा आहे. मला 2 मिनिटं दे माई. तुझी सगळी अनिष्ट दूर करतो. नाही प्लीज समजून घ्या ना, मला ऑलरेडी खूप काम आहे. जा ना तुम्ही. आई शपथ, ज्योतिष नमस्कार. ताई या, ज्योतिषी तुमच्या दारात आलाय ताई. त्याला पाणी द्या, चहा द्या. बिस्किट चालतील ना? गप्प बस जरा. काही कर आणि ह्यांना घालव आधी इथून. जा. हो 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 हो. ज्योतिष बुवा तुम्ही जा ना, मॅडम ना खूप काम आहे. तुम्ही जा, उद्या या. हा ताई, ही माई म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे ताई. काय? हिच्या हातामध्ये भरपूर गुण आहेत ताई. ताई, ताई हात दाखवा तुमचा. माझं काय? मी काय माझं पण ज्योतिष सांगा ना. तेव्हा पीठ आहे, खूप पीठ आहे. हे काय सांगा, काय आहे? नाही सांगायचं भविष्य. हा मला नाही ऐकायचं. माझा विश्वास नाहीये. गुरुजी तुम्ही जा ना. आता मॅडम एवढं सांगतात तर निघा. आमच्या मॅडम रागवल्या ना, ते खूप भयंकर आहेत. मी सगळे त्यांना घाबरतो. हा माई, मी कोणालाच घाबरत नाही. भगवान शंकरांची कृपा आहे. मी तुम्हाला मदत करायला आलोय. भगवान शंकरांचा दृष्टांत झालाय. रिअली? पण कसं आहे, तुम्हाला दृष्टांत झालाय ना, मला अजून झालेला नाहीये. जेव्हा मला होईल ना, तेव्हा मी तुम्हाला बोलवून घेईन. ओके, आता तुम्ही जा.